पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरण राज्यात भरपूर गाजतंय आणि या प्रकरणी अग्रवाल कुटुंबातील तिघांना अटक झाली आहे। या दरम्यान याविरोधात अनेक तक्रारी महाबळेश्वर नगरपालिकेत दाखल असून यावर अजूनही कारवाई करण्यात आली नाहीये। या पंचतारांकित हॉटेलमध्ये एक बार अवैधरित्या सुरू असल्याचं समोर आलंय। विशाल अग्रवाल यांच्या मालकीचं हॉटेल हे महाबळेश्वरमध्ये आहे आणि मी आता त्या हॉटेलच्या शेजारी उभा आहे। मी तुम्हाला इथलं हे हॉटेल दाखवतो। MPG क्लब हे हॉटेल त्यांच्या स्वतःच्या मालकीचं आहे। खरं पाहायला गेलं तर ही शासकीय मिळकत आहे आणि शासकीय मिळकतीमध्ये त्यांनी लीज प्रॉपर्टीवर भाडेपट्ट्यानं या ठिकाणी ही मिळकत घेतली आहे। मात्र यामध्ये खळबळजनक खुलासा असा आहे की ही शासकीय मिळकत असताना आणि या ठिकाणी ठराविक बांधकामाला परमिशन असताना, अनुमती असताना 5 स्टार हॉटेल या ठिकाणी उभारलंय आणि याच्याबद्दल बऱ्याच तक्रारी महाबळेश्वरच्या नगरपालिकेमध्ये दाखल आहेत, सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल आहेत आणि आपण ते हॉटेल सध्या पाहतोय। आपल्याला हे हॉटेल विशाल अग्रवाल यांचंच आहे असं महाबळेश्वरचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितलेलं आहे। मात्र आपल्यासोबत या संदर्भात बोलण्याकरता इथले जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, अभय हवलदार हे आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। कारण या ठिकाणी त्यांनी एक तक्रार या हॉटेलच्या बद्दल दिलेली आहे। नक्की काय त्यांचं म्हणणं आहे, काय ते सांगतायत आपल्याला की आपण पाहूयात। हे विशाल अग्रवाल यांचं हॉटेल आहे का आणि तुमची तक्रार काय याच्याबद्दल? मुळात माझी तक्रार अशी आहे की हे पारसी जिमखाना नावाचं क्लब जे होतं, एक ट्रस्ट होती, त्यांची मिळकत आहे। 2020 साली विशाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नावावरती केली। मुळात ट्रस्टची जागा त्यांच्या नावावर कशी झाली आणि ट्रस्टला काही प्रमाणात क्लबसाठी परमिशन होती। आपण या ठिकाणी बघू शकता की फार मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट तयार झालेले ते असताना हे मुळात हे भाडे तत्वावरती घेतलेलं आहे। यांनी भाडे तत्वावर घेऊन परत पुन्हा एकदा दुसऱ्याला भाड्याने दिलेलं आहे। हे कायद्यात बसतं का? दिनांक 23/4/2024 रोजी मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे की संबंधितांवरती कारवाई करावी। अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाहीये, त्याची कारवाई त्वरित व्हावी। नाही, परंतु हे भाड्यानं दिलंय, हे कोणाला भाड्यानं दिलंय आणि कधीपासून हे भाड्यानं आहे? 2020 पासून हे भाड्यानं दिलेलं आहे अग्रवाल कुटुंबियांना। त्याच्या आधी पारसी जिमखाना म्हणून हेच होतं, ट्रस्ट होती। ट्रस्टची यांनी नावं कमी करून, मग ते दमदाटीने केली आहे, दादागिरीने केली ते अजून माहित नाहीये, पण ते पूर्णपणे त्यांची नावं कमी करून त्यांच्या कुटुंबियांची सगळ्यांची नावं आलेली आहे। कॅमेरामॅन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाबळेश्वर, सातारा। या कार्यालयाला सुद्धा त्या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने तक्रारी प्राप्त आहेत। त्याबाबत या कार्यालयाला दिलेल्या परवानगी आणि सध्या जागेवरची असणारी परिस्थिती याची सर्व खातरजमा करून तपासणी करून याबाबत योग्य तो उचित कारवाई करण्यात येईल। परंतु आपल्याला वरिष्ठांकडून असे काही आदेश प्राप्त झालेत का आतापर्यंत किंवा काय? याबाबत अद्याप तरी आदेश प्राप्त नाहीत, पण तक्रारीच्या अनुषंगाने याबाबत खातरजमा करण्यात येईल।